जीवनात सुख आणि दुःख यांचं येणं जाणं हे चालूच असतं. दुखणं घेऊन बसलो की दुखणं आपल्याला घेऊन बसते. तर या दुखण्यावर किंवा या समस्येवर कशी मात करायची याचे 5 मुद्दे आहेत. याची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी प्राध्यापिका पद्मजा पुनसे निंगोट आपले मनपूर्वक स्वागत करते. दुखणं किंवा समस्या याचा जर आपण अधिक विचार करत राहिलो तर त्या दुःखात किंवा समस्येत आपण अधिक गुंतून जातो. म्हणून या दुखण्यातून आपल्याला बाहेर पडायचं असेल तर आपल्याला त्या समस्येतून आपलं लक्ष हे काढून घ्यावं लागणार आहे आणि आपलं लक्ष हे दुसरीकडे केंद्रित करावं लागेल. तर दुखणं हे अनेक प्रकारचं असतं. एखाद्या प्रिय व्यक्तीचं निधन होणे, गंभीर आजार, अपंगत्व, पाळीव प्राण्याचं नुकसान, गर्भपात, घटस्फोट, आर्थिक नुकसान, वंध्यत्व असे अनेक प्रकारचे दुःख असतात की ज्यामुळे आपल्या मनावर आघात होतो. तर हे दुःख जर झालं असेल तर त्या दुःखाला ओळखणे, त्या दुःखात बसणे आणि त्या दुःखात बुडून जाणे हे आवश्यक आहे. आणि हे केल्याने जर तुम्हाला रडायला आलं असेल तर रडणे दाबून टाकू नका. अश्रूंना वाट मोकळी करून द्या. त्यामुळे काय होतं की तुमच्या मनातील ज्या भावना असतात त्या भावना तुम्ही इतरांजवळ व्यक्त करू शकता. आता ह्या ज्या समस्या आहे किंवा हे जे दुखणं आहे तर यावर काही 5 मुद्दे आहेत. तर त्यापैकी पहिला आहे सकारात्मक दृष्टिकोन. जेव्हा आपल्याला दुखणं किंवा काही समस्या होतात तेव्हा आपल्या मनात सारखे नकारात्मक विचार येत असतात आणि या नकारात्मक विचारांना जर काढून टाकायचं असेल तर आपल्याला सकारात्मक विचार करणे आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवणे हे अतिशय आवश्यक असते. आता सकारात्मक विचार करताना जरी तुम्हाला नकारात्मक विचार आले तरीही म्हणजे त्या विचारांना तोडून टाकायचं, त्याची लिंक तिथे तोडायची आणि त्यावर सकारात्मक दृष्टिकोनातून बघायचं. म्हणजे यामधून तुमचं दुखणं हे कमी होऊ शकतं. दुसरा मुद्दा आहे सामाजिक संबंध. तुमचे जे फॅमिली मेंबर्स असतात, तुमचे नातेवाईक, मित्रमंडळी, आजूबाजूचे लोक, तुमचे परिचित जे असतात या सर्वांसोबत तुम्ही संबंध ठेवा. त्यांच्यासोबत बोला, त्यांच्यासोबत तुमचं मत तुम्ही त्यांना द्या, तिथे व्यक्त व्हा. त्यामुळे काय होईल की तुम्हाला एक प्रकारचा आधार मिळेल आणि तुमचं मग दुखणं हे कमी होईल. तिसरं आहे व्यक्तिगत काळजी. स्वतःची काळजी घ्या. म्हणजे मला आता हे दुखणं झालेलं आहे आणि मग आपल्या दुःखाला असं पर्वता एवढं न करता स्वतःची तुमची जी दिनचर्या होती, तुमचं जे रेग्युलर लाईफ होतं त्याप्रमाणेच तुम्ही सारखी दिनचर्या ही करायला पाहिजे. पुरेशी झोप घ्या, कारण झोप जर चांगली झाली तर तुमचं स्वास्थ्य हे चांगलं असेल. त्यानंतर ध्यान करा, नामस्मरण करा, निसर्गाच्या सान्निध्यात राहा. त्यामुळेही काय होईल की तुमची म्हणजे व्यक्तिगत काळजी, स्वतःची काळजी ही आपल्याला स्वतःच घ्यावी लागते. तर ती तुम्हाला व्यक्तिगत काळजी घेणे हे सुद्धा अतिशय गरजेचे आहे. त्यानंतर चौथा मुद्दा आहे की समस्येवरून लक्ष म्हणजे समस्येवर लक्ष केंद्रित करू नका. तुमचं जे दुखणं किंवा समस्या आहे त्याकडे तुम्ही दुर्लक्ष करा. कारण काय होते की तुम्ही जर त्या समस्येवरच लक्ष केंद्रित केलं तर आजूबाजूला ज्या चांगल्या घटना घडत असतात किंवा आजूबाजूला जे काही चांगलं असतं, तुमच्या जीवनात जे चांगलं घडत आहे त्याकडे तुमचं लक्ष जात नाही, त्याकडे तुमचं दुर्लक्ष होते. म्हणून मन विचलित करा आणि त्या समस्येमधून तुमचं लक्ष हे काढून टाका. त्याकडे तुमचं लक्ष, त्या दुखण्याकडे तुमचं लक्ष केंद्रित करू नका. कारण सारखं सारखं जर तुम्ही तिकडेच त्या दुखण्यावर लक्ष केंद्रित केलं तर तुम्हाला जे चांगल्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला दिसणार नाहीत. आणि 5वं आहे मदत घेणे.
तुम्हाला कुणाची मदत घ्यायची असेल, घरातील लोक असेल किंवा तुम्ही कोणत्या सल्लागाराची सुद्धा मदत घेऊ शकता, तर मदत घेणं हे सुद्धा अतिशय गरजेचं आहे. त्यामध्ये निसंकोचपणे तुम्ही कोणाची मदत घ्या, ज्यामुळे तुमचं दुखणं हे हलकं होऊ शकतं. मानसशास्त्रांच्या म्हणण्यानुसार सुद्धा दुखण्याकडे तुम्ही लक्ष देऊ नका. त्याला तुम्ही जे दुखणं झालेलं आहे किंवा जो आघात झालेला आहे, ज्या समस्या आलेल्या आहेत तुमच्या जीवनामध्ये, त्या निघून जातीलच. आणि तुमचं जे पूर्ववत लाईफ आहे तुमचं आता, आणि हे लक्षात ठेवायचं की या दुखण्यासोबतच तुम्हाला जगायचं आहे. हे दुखणं घेऊनच जगायचं आहे. पण आता हे दुखणं कमी कमी करायचं आहे आणि दुसरं जे तुमचं लाईफ आहे, पुढचं जे जीवन आहे, त्याकडे तुम्हाला अधिक लक्ष हे केंद्रित करायचं आहे. म्हणून तुम्ही आधी जे सकारात्मक TV सिरियल्स बघत होते, सकारात्मक न्यूज बघत होत्या, ते बघायचं. चित्रपट बघायचं. तुम्ही स्वयंपाक करत होता ते करायचं. नामस्मरण करत होता. पर्यटनाला जायचं. निसर्गासोबत राहायचं. म्हणजे यामुळे काय होतं की तुमच्या त्या समस्यावरचं तुमचं लक्ष हे म्हणजे दुर्लक्ष होतं तिकडे. तुमचं लक्ष हे त्यामधून निघून जातं. आणि मग तुमचं असं वेळ निघून गेला की तुम्हाला मग दुसऱ्या रुटीनची सवय होते आणि तुमचं जे दुखणं असतं ते हलकं होऊन जातं. कारण काय की सारखं कुणाच्याही आयुष्यामध्ये म्हणजे सुख आणि दुःख हे यांचं येणं जाणं हे चालूच असतं. सारखं कुणालाही सुख नसतं किंवा सारखं कुणाच्या आयुष्यामध्ये दुःखही नसतं. म्हणून आज तुमच्या आयुष्यामध्ये सुख असेल, उद्या दुःख येणार आहे. आज दुःख असेल तर उद्या सुख येणारच आहे. कारण हे जे रोटेशन आहे हे चालूच राहणार आहे. हा निसर्गाचा नियम असतो. म्हणून काय करायचं की दुखणं घेऊन बसलो की दुखणं आपल्याला घेऊन बसते. म्हणून दुखण्याला घेऊन बसायचं नाही. तर असेच हसत राहा, आनंदी राहा. पुन्हा भेटूया माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार.